एमआयएमनं महाविकास आघाडीला दिलेला प्रस्ताव एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे आणि हा प्रस्ताव केवळ शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोनच पक्षांना दिलेला आहे। ठाकरे गटाला हा प्रस्ताव दिला गेलेला नाही। मुस्लिम बहुल मतदार असलेल्या 28 जागांची यादी या प्रस्तावात आहे। जागा वाटपात यावर तडजोड करण्याची तयारी सुद्धा एमआयएमनं दर्शवलेली आहे। 10 सप्टेंबरला हा प्रस्ताव देण्यात आल्याचं समजतंय। गेल्या 2 दिवसात मुंबईत बैठका देखील झाल्याचा दावा इम्तियाज जलील यांनी केलाय। याबाबत जलील यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। त्यांच्या काही नेत्यांनी असं सांगितलं होतं की आम्हाला काहीही लेखीमध्ये प्रस्ताव आलेला नाही आहे आणि अलायन्स करायचंच असेल तर लिखितमध्ये आमच्याकडे काही आलेलं नाही आहे। तर दुसऱ्याच दिवशी आम्ही पत्र तयार केलं होतं। मी महाराष्ट्र एमआयएमच्या अध्यक्ष या नात्याने ओवैसी साहेबांशी चर्चा करून आणि ते पत्र पाठवलं होतं आणि ते पाठवल्यानंतर मी त्यांना हेच सांगितलं होतं की तुम्हाला रिटर्नमध्ये पाहिजे होतं, मी रिटर्नमध्ये पाठवत आहे तुम्हाला। मी काँग्रेसच्या प्रमुखांना दिलं, मी राष्ट्रवादीच्या प्रमुखांना दिलं, कारण आम्हाला माहीत आहे की शिवसेना आता नवीन जे आहे ना ते सेक्युलर झालेली आहे आणि त्यांना एमआयएम पाहिजे का किंवा एमआयएमना शिवसेना पाहिजे का हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। एमआयएमनं नेमक्या कोणत्या 28 जागांचा प्रस्ताव दिला होता आपण ते देखील पाहूया। पुणे विभागातले 2 मतदारसंघ ज्यात पुणे कॅन्टोन्मेंट आणि सोलापूर मध्य या 2 मतदारसंघांचा समावेश होता। अमरावती विभागातल्या 5 मतदारसंघांची मागणी एमआयएमनं केलेली होती, ज्यात अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, वाशिम आणि अमरावती या 5 मतदारसंघांचा समावेश होता। तर मराठवाड्यातील 4 मतदारसंघांची मागणी एमआयएमनं केलेली होती, ज्यात नांदेड उत्तर, नांदेड मध्य, औरंगाबाद मध्य आणि औरंगाबाद पूर्व या 4 मतदारसंघांचा समावेश होता। नाशिक विभागातले 2 मतदारसंघ एमआयएमनं मागितलेले होते, ज्यात धुळे शहर आणि मालेगाव मध्य या 2 मतदारसंघांचा समावेश होता। मुंबई विभागातील तब्बल 12 मतदारसंघांची मागणी एमआयएमनं केलेली होती, ज्यात धारावी, भायखळा, मुंबादेवी, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, चांदिवली, मानखुर्द, अणुशक्तीनगर, कुर्ला, कलिना, वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम या 12 मतदारसंघांचा समावेश होता। ठाणे आणि कोकण विभागातील 3 मतदारसंघ एमआयएमनं मागितलेले होते, ज्यात भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व आणि मुंब्रा कळवा या मतदारसंघांचा समावेश होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।